जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. एक ग्रह असा आहे जो वेगवान आहे, बुद्धीचा कारक देखील आहे, व्यापाराचा कारक देखील आहे. संवादाचे स्वामी जेव्हा तोच ग्रह बकरी होतो तेव्हा फक्त आकाशातील गती बदलत नाही, तर अनेकांच्या आयुष्याची दिशा देखील बदलताना दिसते. 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बुध भगवान वक्री होणार आहेत. आणि ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार, तंत्रज्ञान, गणित, विश्लेषण क्षमता, निर्णय शक्ती, मीडिया, लेखन, प्रवास, नेटवर्किंग आणि माहिती व्यवस्थापनाचं शास्त्राने कारक मानलेले आहे. आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, डिजिटल कम्युनिकेशन, सोशल मीडिया, डेटा सायन्स, शेअर मार्केट, ऑनलाईन व्यवसाय आणि माहितीची देवाणघेवाण या सर्व क्षेत्रावरती बुध ग्रहाचे सूक्ष्म पद्धतीने नियंत्रण शास्त्रकारांनी वर्णन केलेले आहे. म्हणून बुध भगवान वक्री झाले की जगभरातील संवादातील चुका वारंवार घडू लागतील, तांत्रिक अडचणी वारंवार बघायला भेटतील, गैरसमज, करारातील विलंब आणि निर्णयातील संभ्रम वाढल्याचे अनुभव या काळामध्ये बऱ्याच व्यक्तींना बघायला भेटणार आहे. विशेष करून कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. परंतु येथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो ते म्हणजे कसा, बुध भगवान खरोखरच मागे चालतात का? तर शास्त्रकारांच्या मताने उत्तर देण्याचे झाले तर नाही. कारण खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वक्री होणे म्हणजे फक्त ग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाही, तर पृथ्वी आणि त्या ग्रहांच्या गतीमधील फरकामुळे पृथ्वीवरून पाहताना तो ग्रह काही काळ उलट दिशेने जात असल्याचा भास निर्माण होतो. याला शास्त्र वक्री अवस्था असणे असे म्हणतात. परंतु ज्योतिषशास्त्रात हा केवळ खगोलीय भ्रम नसून ऊर्जेचा पुनर्विचार, पुनर्मूल्यांकन आणि कर्मफलाचा पुनरुच्चार देखील मानला जातो. आता इथे सर्वात महत्वाचा प्रश्न देखील तुम्हाला निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे कर्क लग्न आणि कर्क राशीच्या जातकांसाठी बुध भगवंताच्या वक्री प्रभावाचा नेमका प्रभाव कसा असेल. कारण कर्क लग्नासाठी बुध भगवान अत्यंत विशेष प्रभाव घेऊन आलेले आहे या वक्री अवस्थेमध्ये, म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये. कारण की कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी व्ययेश आणि पराक्रमेश बुध भगवान असणार आहे आणि तेच व्यय भावामध्ये मिथुन राशीचे गोचर करत आहेत. तृतीय स्थान म्हणजे शास्त्राचे पराक्रम मांडलेला आहे, संवाद, लहान प्रवास, कौशल्य विकासाचे स्वामी शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानाला मांडलेले आहे. तर द्वादश भावामध्ये बुध भगवान या काळामध्ये वक्री अवस्थेत गोचर करत आहेत. तर द्वादश भावात शास्त्राने खर्च, परदेश, अध्यात्म, गुप्त गोष्टी आणि हानी या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत द्वादश भावाला संबोधलेला आहे. म्हणजे या काळामध्ये वक्री अवस्थेतील ग्रह तुमच्या आयुष्यात संवाद, धाडस, निर्णय, खर्च, परदेश, मानसिक स्थिती आणि गुप्त व्यवहार या सर्व गोष्टींवरती खूप मोठा प्रभाव पडताना बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. बुध भगवान वक्री होणार म्हणजे नेमके काय होणार? ज्योतिषशास्त्रामध्ये वक्री ग्रह बाह्य घटनेपेक्षा अंतर्मनावर खूप जास्त प्रभाव टाकत असतात. वक्री बुध भगवान अनेकदा जुने संपर्क देखील पुन्हा सक्रिय करताना बघायला भेटतील. पूर्वीचे वाद पुन्हा समोर येण्याचे चान्सेस या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याची वेळ या काळामध्ये बघायला भेटणार आहे. हरवलेले संबंध देखील परत या काळामध्ये येऊ शकतात. जुने आर्थिक व्यवहार उघड होतील. निर्णय घेताना संभ्रम देखील वारंवार या काळामध्ये निर्माण होऊ शकतो कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. तंत्रज्ञानाच्या संबंधित अडचणी देखील या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना. म्हणूनच जगभरात बुध ग्रह वक्री होणार तर या सर्व गोष्टींवर खूप जास्त प्रभाव बघायला भेटणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी विशेष म्हणजे कर्क लग्न कर्क राशीच्या जातकांसाठी बुध भगवान नैसर्गिक शुभ ग्रह असले तरी पण कार्यात्मक दृष्ट्या मिश्र परिणाम देणारा हा काळ कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की बुध भगवान तृतीय स्थानाची आणि द्वादश स्थानाचे स्वामी आहे. यामुळे बुध भगवान वक्री काळामध्ये काही महत्वाच्या गोष्टींमध्ये उतार चढाव बघायला भेटणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे संवाद आणि नातेसंबंधांवरती या व्ययभावातील बुध भगवंताची वक्री होणे बघायला भेटणार आहे. परदेशाच्या संबंधित कामांमध्ये व्यक्तीला उतार चढाव बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे मानसिक स्वास्थ्य, खर्च आणि आर्थिक नियोजन, डिजिटल आणि तांत्रिक क्षेत्र, प्रवास आणि दस्तावेज, आध्यात्मिक जागृती या सर्व गोष्टींवरती खूप जास्त प्रभाव कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना या काळामध्ये या बुध भगवंताच्या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे. आर्थिक क्षेत्रावर देखील कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांच्या बाबतीत हा व्ययस्थानातील वक्री अवस्थेत असलेले बुध भगवान, ज्या ठिकाणी ऑलरेडी सूर्य बुधाची युती आहे आणि त्या ठिकाणी वक्री अवस्थेत बुध भगवान झालेले आहे. द्वादश भावातील बुध भगवान वक्री झाल्यामुळे खर्च अचानक तुमचा या काळामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं वैद्यकीय खर्च या काळामध्ये होऊ शकतो. प्रवासाच्या संबंधांनी देखील कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ऑनलाईन व्यवहार, कुठेतरी चुकीचे व्यवहार तुमच्या हातून घडू शकतात. डिजिटल सदस्यता तुम्ही घ्यायला जाताल कुठल्या तरी फील्डमध्ये ऑनलाईनच्या दृष्टीने आणि त्यात देखील तुमचा या काळामध्ये खर्च तुमचा वाढू शकतो.
परदेशाशी संबंधित गुंतवणूक या काळामध्ये होऊ शकते. कुटुंबातील अतिरिक्त खर्च तुम्हाला सर्व बाजूने तकलीफ देऊ शकतो. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी या काळात आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम व्यवस्थित वाचा. शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाईन ट्रेडिंग किंवा उच्च जोखमीच्या गुंतवणुकीस भावनिक निर्णय टाळावे. ते अत्यंत फायदेशीर असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी येणाऱ्या काळामध्ये. कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी परदेशाच्या संबंधाने बराच योग या काळामध्ये घडून येणार आहे. तो म्हणजे व्ययस्थानशास्त्राने परदेशाचा प्रवास दाखवलेला आहे. आणि परदेशाच्या संबंधाने जेव्हा देखील परदेश स्थानामध्ये वक्री व्यवस्थेत बुध भगवान असणार तर त्याचा बऱ्याच गोष्टींवरती बऱ्या प्रमाणात प्रभाव बघायला भेटणार. तो म्हणजे विशेष म्हणजे परदेशाचा प्रवास या काळामध्ये होऊ शकतो. व्हिसाच्या संबंधाने कुठं प्रक्रियेत तुमची कुठेतरी अडवणूक किंवा अडचण निर्माण होत होती ती या काळामध्ये क्लिअर होईल. विदेशातील नोकरी, विदेशी संपर्क, ऑनलाईन जागतिक व्यवसाय या सर्व क्षेत्रात तुम्हाला बऱ्या प्रमाणात हालचाली बघायला भेटू शकतात. काही कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना सकारात्मक प्रभाव अनुभवायला भेटतील तर काही कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना नकारात्मक देखील. या सर्व गोष्टी तुमच्या जन्मपत्रिकेतील बुध भगवंताच्या स्थितीवरती अवलंबून असणार आहे. ते किती पापकर्तरी योगात आहे आणि किती चांगल्या शुभ योगात आहे या सर्व गोष्टी त्यावर देखील अवलंबून असणार आहे. ज्यांचे परदेशाशी संबंधित काम अडकलेले होते त्यांना या काळात जुनी प्रकरणे देखील पुन्हा सुरू होण्याची शक्यता या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर कर्क लग्न आणि कर्क राशीचे स्वामी चंद्रमा असल्यामुळे कर्क राशीचे जातक अत्यंत भावनिक दृष्ट्या खूप जास्त संवेदनशील बघायला भेटतात सर्व बाजूने. आणि बुध भगवान वक्री काळामध्ये या काळामध्ये तुमच्या व्ययस्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे आणि ते देखील वक्री अवस्थेत गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्यात ओव्हर थिंकिंगपणा खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. जुन्या आठवणी तुमच्या या काळामध्ये जागृत होताना बघायला भेटेल. झोपेचं प्रमाण कमी होऊ शकते. मानसिक थकवा तुम्हाला सर्व बाजूने वारंवार जाणू शकतो. निर्णय घेण्यास देखील विलंब या काळामध्ये होऊ शकतो. आणि हा काळ विशेष म्हणजे मानसिक शांती आणि आत्मपरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी आधुनिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला या सर्व गोष्टींचे कारक मानल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, डेटा ॲनालिसिस, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, ई-कॉमर्स आणि सॉफ्टवेअर्स या सर्व गोष्टींमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा व्ययस्थानातील बुध कुठेतरी उतार चढाव देखील देऊ शकतो तर कुठेतरी कोणाला फायदा तरी देऊ शकतो. आपण सांगितलेल्याप्रमाणे या परिस्थितीमध्ये बुधाची सिच्युएशन कशी असेल तुमच्या जन्मपत्रिकेत त्यावर अवलंबून बघायला भेटणार आहे. पण व्ययस्थानातील बुध या सर्व डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या पद्धतीचा फायदा देणार आहे या वक्री अवस्थेतील बुधामुळे. वक्री काळामध्ये बुध भगवान डेटा लॉस या काळामध्ये कळू शकतात. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या समस्या या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना बऱ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे. चुकीचे मेल येणं, चुकीचे मेल तुमच्याकडनं फॉरवर्ड होणं, गैरसमज निर्माण करणारे संदेश देखील या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना या काळामध्ये या बुध भगवंताच्या गोचर अवस्थेत बघायला भेटणार आहे. सोशल मीडियावर देखील काही चुकीच्या पोस्ट केल्यामुळे वादविवाद देखील या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या व्यक्तींच्या बाबतीत घडू शकतात. महत्त्वाच्या फाईल्स बॅकअप ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांना या काळामध्ये. नातेसंबंध आणि संवादाच्या संबंधाने तृतीय स्थानाचे स्वामी बुध भगवान व्ययस्थानामध्ये गोचर करत आहेत स्वतःच्या राशीमध्ये आणि ते देखील वक्री अवस्थेत आहे. तर या काळामध्ये संवादातील चुका तुमच्या खूप जास्त प्रमाणात वाढताना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे भाऊ बहिणीसोबत या काळामध्ये गैरसमज होऊ शकतो. मित्रांशी देखील या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांचा वाद होऊ शकतो. जुने संबंध पुन्हा सक्रिय होणे, प्रेम संबंधात संभ्रम निर्माण होणे या घटना घडू शकतात. पण काही लोक आयुष्यात पुन्हा परत देखील या काळामध्ये येऊ शकतात कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांच्या. परंतु प्रत्येक परत आलेली व्यक्ती कायमस्वरूपीसाठी राहीलच किंवा राहण्यासाठीच आली असे नसते. कधी कधी वक्री ग्रह अपूर्ण कर्माचे चक्र पूर्ण करण्यासाठी लोकांना पुन्हा तुमच्यात एकत्रित करतात किंवा लोकांना पुन्हा एकत्रित करतात. त्यामुळे कुणावरतीही विश्वास ठेवताना अत्यंत विश्वासपूर्ण व्यवस्थित पद्धतीने विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही कमिटमेंट देताना व्यवस्थित विचारपूर्वक कमिटमेंट द्या. नाहीतरी येणाऱ्या काळामध्ये या वक्री अवस्थेत दिलेली कमिटमेंट भविष्यात तुम्हाला त्रासाला कारणीभूत ठरू शकते. प्रेमाच्या संबंधाने कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने बघायला गेले तर व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी हा काळ मिश्र परिणामाचा राहू शकतो. मार्केटिंग रणनीती बदलावी लागू शकते तुमची या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांची. जुने ग्राहक पुन्हा संपर्कात साधू शकतात. विशेष म्हणजे थांबलेली कामं तुमचे या काळामध्ये पुन्हा सुरू होऊ शकतात. कागदपत्रांची पुन्हा तपासणी करणं आवश्यक असणार आहे. तर नोकरी करणाऱ्यांचा ईमेल, रिपोर्ट आणि संवादांमध्ये विशेष पद्धतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. आध्यात्मिकतेच्या दृष्टीने विचार करायचे झाले तर द्वादश भावशास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत
मोक्ष, ध्यान आणि अध्यात्माचे स्थान देखील मानलेले आहे. वक्री बुध भगवान व्यय स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना ध्यानाची आवड वाढेल. मंत्र साधनेकडे तुमचा कल वाढणार आहे. एकांताची इच्छा वारंवार वाढणार आहे. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये विशेष अनुभव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे आणि जे स्वप्नात दिसेल तेच बऱ्याच वेळेस सत्यतेत देखील उतरू शकते. अंतर्ज्ञान तुमचे वाढणे असे अनुभव तुम्हाला देखील या काळामध्ये वारंवार बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. हा काळ बाह्य जगापेक्षा अंतर्मन समजून घेण्याचा खूप जास्त प्रमाणात फायदेशीर असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांसाठी. विशेष सावधानता म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांनी घाईत निर्णय घेऊ नका. कागदपत्र न वाचता कुठल्याही पद्धतीचे शिक्कामोर्तब आणि सही करू नका. भावनेतून आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचे करू नका आणि विशेष म्हणजे चुकीची माहिती पुढे फॉरवर्ड करू नका. जुन्या वादातून पुन्हा नवीन काहीतरी मोठा वाद निर्माण होण्याचे चान्सेस या काळामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. या सर्व गोष्टीतून सुटका होण्यासाठी शास्त्राने काही उपाय दिलेले आहेत. उपाय व्यवस्थित पद्धतीने श्रद्धापूर्वक आणि नियमित स्वरूपाने केले तर नक्कीच कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी येणारा काळ सर्व पद्धतीचा फायदेदायक असणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे हिरव्या वस्तूचे वजना एवढे दान करत चाला. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने 108 वेळा जाप करत चाला. गणपती बाप्पाची उपासना करत चाला. गणपती बाप्पाला मोदकाचे नैवेद्य अर्पण करून दुर्वाची जुडी किंवा एक दुर्वांची माळा देखील अर्पण करत चाला. प्रत्येक बुधवार कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांनी ध्यान आणि प्राणायाम या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष व्यथित करा आणि विशेष म्हणजे डिजिटल व्यवहारांपासून सर्व बाजूंपासून तुम्ही तपासून राहा किंवा सांभाळून राहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाल्या जातकांसाठी. कर्क लग्न कर्क राशीच्या जातकांसाठी 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 हा काळ फक्त बुध वक्रीचा नाही तर स्वतःच्या पुनर्विचाराचा, अपूर्ण कामे पूर्ण करणे, संवाद सुधारणा, आर्थिक शिस्त आणि आध्यात्मिक जागृतीचा काळ ठरू शकतो. लक्षात ठेवा, वक्री ग्रह नेहमी संकटच देतात असे नाही. अनेकदा ते आयुष्यातील नवीन दिशा देण्यापूर्वी आपल्याला थांबवतात देखील. त्यामुळे विचार करायला लावतात आणि योग्य मार्ग देखील तेच दाखवतात. कारण ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रह दिशा दाखवतात पण निर्णय व्यक्तीलाच घ्यावे लागतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारांना किंवा आजूबाजूच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुमची राशी देखील कमेंटद्वारे आम्हाला कळवण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.